ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारतीज मगनलाल जे पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयानं मुंबई विद्यापीठाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा आरोप समोर आलाय। महाविद्यालयाचे नाव अद्याप गुजराती भाषेत दर्शनी भागात लावण्यात आलं असून ते ठळक मराठी अक्षरात लावण्याचे विद्यापीठाचे आदेश झुगारल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणी आता युवा सेना सदस्य आक्रमक झाले असून महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली। कांदिवलीतील बालभारती या कॉलेजवरती मराठी पाटी होती, मात्र आता गुजराती पाटी आपल्याला दिसत आहे। त्याचा विरोध शिवसेनेने केलेला आहे। शिवसेना उभाटाचे आपले विभाग प्रमुख संतोष राणे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय पूर्ण प्रकरण आहे? गुजरातीमध्ये पाटी या कॉलेजने लावलेला आहे। या ठिकाणी जी स्कूल चालते या स्कूलवरती गुजराती भाषेमध्ये नाव दिलेलं आहे। तर आमचं एकच मागणं आहे की उद्या 27 तारीख आहे, मराठी भाषा दिवस आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिकेचा जी.आर आहे की सगळ्या याच्यावरती मराठी पाट्या असाव्यात आणि हे कॉलेज आहे, कॉलेजचं देखील जी.आर आहे की मराठीमध्ये याचा उल्लेख व्हावा। तसं आम्ही त्यांना भेटून आमच्या शिष्टमंडळाने पत्र दिलेलं आहे। त्या शाळेची स्थापना रामनवमीच्या दिवशी झालेली आहे। तिने आम्हाला सांगितलं आहे आता पुढे रामनवमी आहे, रामनवमीच्या अगोदर या पूर्ण गेटचा मी रिपेअरिंग करतो आणि शासनाच्या ज्याप्रमाणे कुलगुरूंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि महानगरपालिकेच्या आदेशाप्रमाणे आम्ही मराठी भाषेमध्ये शाळेचा उल्लेख करू। कॉलेज प्रशासन आहे त्यांचं बदलती भूमिका पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।